नागनाथ शहरात वंचित बहुजन आघाडीची बैठक। औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची रविवारी दुपारी 3 वाजता बैठक संपन्न झाली। या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, तालुकाध्यक्ष सुनील मोरे, शहराध्यक्ष अरविंद मुळे, युवा तालुकाध्यक्ष आशिष खंदारे, तालुका उपाध्यक्ष राजरतन सुतारे, तालुका महासचिव अभयराज भगत यांची उपस्थिती होती। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती औंढा तालुक्यातील 9 गट व 18 गणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार। तसेच सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये नागरिकांशी संवाद साधून काम करायचे। येत्या काळामध्ये आपलाच विजय होणार, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी सर्कलमध्ये काम करून गाव तिथे शाखा तयार करावी। तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सखोल असं मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांनी कार्यकर्त्यांना केले। या बैठकीस औंढा नागनाथ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद 9 गट व पंचायत समिती 18 गणामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या असून याच्या बैठकीमध्ये हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये नगर परिषद व महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराचे फटाक्याची आतिषबाजी करून औंढा नागनाथ शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। औंढा तालुक्यातील सर्कल कार्यकर्ता बैठक आज वंचित बहुजन आघाडी तालुका आणि जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आली। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या लढवून आम्ही जिंकून आणू असा हा विश्वास व्यक्त करीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या महानगरपालिकेचा विजयरथ वंचित बहुजन आघाडीने सुरू केलेला आहे त्याबद्दल आम्ही एक फटाके फोडून त्यांचं हे करणार आहोत, स्वागत करणार आहोत। त्याचबरोबर इथला जो सर्कलमधील प्रत्येक कार्यकर्ता आहे या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या स्वतःच्या अंगावर घेऊन त्या विजयी करण्याचा संकल्प इथं केलेला आहे। सर्कल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वेगवेगळ्या पदावर करण्यात आली।